येस. 21 डेज 21 ऑथर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली जी लेखिका आहे ती आहे गौरी देशपांडे. तर कदाचित अनेकांना माहीत नसेल असं मला वाटतं, कारण थोडंसं हटके लिखाण आहे त्यांचं, किंवा आपण एक टिपिकल पॉप्युलर ज्याला म्हणतो तसं ते लिखाण नाही. पण मला ते खूप आवडतं, कारण वेगळ्या वाटा चोखाळणं ज्याला आपण म्हणतो ते मला पहिल्यापासूनच करावंसं वाटतं. आणि गौरी एक लेखिका म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे ते खूपच अप्रतिमरित्या हँडल केलेलं आहे. कदाचित काही जे सिच्युएशन्स आहेत किंवा कदाचित काही ज्या घडामोडी आहेत त्या अनेक लेखकांनी वापरल्या असतील अशाच आहेत, रोजच्या जगण्यातल्या आहेत. पण ज्या पद्धतीनं गौरी देशपांडे ते आपल्या समोर ठेवतात ते खूपच हटके असतं. टिपिकली हे बुक आहे, हे असं आहे, म्हणजे या पुस्तकाचं नाव आहे आहे हे असं आहे, पण ते अनेक पुस्तकांपेक्षा वेगळं आहे. तसंच गोफ नावाचं पुस्तक एकदम अप्रतिम आहे त्यांचं. प्लस उत्खनन नावाची जी कादंबरी आहे, आय थिंक दीज थिंग्स आर टोटली डिफरंट अँड दॅट हॅज अ टोटली डिफरंट फ्लेवर ज्याला आपण म्हणू शकतो. सो वन ऑफ माय फेवरेट ऑथर इज गौरी देशपांडे. रीड हर. देर आर मल्टिपल बुक्स. काही अजून पुस्तकं मला वाचायची आहेत. त्यांचे एक बहुतेक विंचुर्णीच्या नावाने एक पुस्तक आहे, की विंचुर्णीच्या कथा असं काहीतरी, किंवा विंचुर्णीचे धडे असं काहीतरी. तर ते मला वाचायचं आहे, मी आणून ठेवलेलं आहे आता. आय थिंक विंचुर्णी हे गाव आहे आणि तिथं राहतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केलेले आहेत. तेही पुस्तक वाचा. अजून काही पुस्तकांची लिस्ट नेहमीप्रमाणे शेवटी येईलच. बट थँक्यू गौरी देशपांडे फॉर बीइंग डिफरंट अँड गिविंग अ डिफरंट फ्लेवर फॉर मराठी पीपल टू रीड. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.